नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार करतो. आज आपल्याला चर्चेसाठी निमंत्रित करण्याचं कारण एकतर पुणे शहर, पुणे जिल्हा याची सर्वात मोठी समस्या म्हणजे ट्रॅफिकची आहे. प्रवास करायला लोक धजावतात. अशा परिस्थितीमध्ये हायवे, नॅशनल हायवे किंवा इंडियन रेल्वे यांची सुविधा आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणावी अशी पुरेशी नाही आहे. किंबहुना ह्या प्रश्नासाठी गेले काही दिवस म्हणजे लोकसभेमध्ये स्थानिक खासदारांना प्रश्न विचारला, त्यावर रेल्वे मंत्र्यांनी उत्तर दिलं की हा रेल्वे मार्ग अमुक मार्गाने जाणार आहे. त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, संगमनेर त्या परिसरातील जनतेचा रोष निर्माण झाला आणि त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये, टीव्ही चॅनलवर मोठ्या प्रमाणात चर्चा चालू झाल्या. मुळात हा प्रश्न बऱ्याचशा लोकांना जे चर्चा करतात, जे प्रश्न मांडतात, जे आपली मतं मांडतात, त्यांना हे पुणे नाशिक रेल्वेचा इतिहास म्हणावा असा माहिती नाहीये. मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, खरं म्हणजे पुणे नाशिक रेल्वे ही कोणाची मागणी नव्हती. सुरुवातीला 1995-96 साली ज्या वेळेला सुरेश कलमाडी खासदार होते, तेव्हा त्यांनी पुणे नाशिक रेल्वेची मागणी केली होती. त्यानंतर ते रेल्वे मंत्री, राज्यमंत्री झाले. त्यावेळेला त्यांनी सर्वे करायला लावला आणि तो सर्वे झाला 95-96 साली आणि त्यावेळेला त्याची कॉस्ट होती 1044 कोटी रुपये आणि सर्वेचा रिझल्ट असा आला होता की 0.84% ROR होता, रिटर्न ऑन रेट ऑफ रिटर्न हा निगेटिव्ह होता 0.84%, 0.84%. त्यामुळे तो 2001 हा प्रकल्प ची फाईल सरकारनं लोकसभेमध्ये म्हणणं मांडलं आणि बंद केले. त्यानंतर 2004-05 मी खासदार झाल्यानंतर मला वाटू लागलं, म्हणजे त्यावेळेला माझ्याकडे सुद्धा फारशी कोणाची मागणी नव्हती, परंतु मी जे काही व्हिज्युअलाइज केलं की ह्या मार्गावर हायवे आणि रेल्वे ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी 2005 स्वतःहून पुढाकार घेतला आणि 2005 रेल्वे बजेटमध्ये मागणी केली. त्यावेळेला फारसं काही सरकारनं त्याच्याकडं जबाबदारीने पाहिलं नाही. पण 12 मार्च 2010 ज्या वेळेला आम्ही पहिला सर्वे करायला लावला मी माझ्या काळामध्ये, त्यावेळेला ROR होता -2.84 हा ROR होता 2010. मग 2012 पुन्हा मी सर्वे करायला लावला की नाही, कुठंतरी चुकतंय. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते, ट्रॅफिक जॅम होते, लोकांची संख्या वाढली आणि माल वाहतूक वाढते. म्हणून 2012 पुन्हा सर्वे करायला लावला. त्यावेळेला सर्वे करताना मी एक गोष्ट लक्षात घेतली की अधिकारी नुसते गाडीने फिरतात आणि सर्वे करतात. सर्वप्रथम जी सर्वेची टीम होती त्यांच्याबरोबर मी पुण्यामध्ये बसलो, चर्चा केली सर्वे कसा करणार आपण. तर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला सर्वे पॉझिटिव्ह येण्यासाठी पॅसेंजर ट्रॅफिक पेक्षा कार्गो ट्रॅफिक महत्वाची आणि प्रॉफिटेबल असते. मग ह्या मार्गावर तसं काय आम्हाला स्कोप दिसत नाही. मग म्हटलं मी येईल तुम्हाला दाखवायला कसं पॉझिटिव्ह होईल, म्हणजे कसं प्रॉफिटेबल राहील. मग सुरुवात केली आम्ही चाकणपासून. चाकणची MIDC मार्केट कमिटी, नंतर राजगुरुनगर तिथली मार्केट कमिटी, मंचरची मार्केट कमिटी, नारायणगावची मार्केट कमिटी, आळे फाटा आणि ह्या सगळ्या परिसराची माल वाहतूक मोठ्या प्रमाणात होते आणि प्रवासी वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. मी त्यांच्याबरोबर ह्या प्रमुख ठिकाणी स्वतः रेल्वेची सर्वे करणाऱ्या टीम बरोबर फिरलो आणि जवळजवळ 2 महिने सर्वे केल्यानंतर त्या सर्वेचा रिझल्ट आला, प्लस
4.11 आणि तो आला 24 फेब्रुवारी 2012ला आणि तो रेल्वे बोर्डाकडे सादर केला 24 फेब्रुवारी 2012ला आणि 4% हा प्रॉफिटेबल सर्वे होता. त्यामुळं त्या सर्वेला रेल्वे बोर्डानं बजेटमध्ये मंजुरी दिली आणि काही महत्वाचे प्रकल्प, बरेचसे प्रकल्प होतात, मंजुरी देऊन तो पिंक बुक मध्ये घेतला. पिंक बुक मध्ये एखादा रेल्वे प्रकल्प येणे म्हणजे तो नक्की मंजूर आहे आणि त्याला करणं गरजेचं आहे, अशा प्रकारचं पिंक बुक मध्ये तो समाविष्ट झाला. रेल्वे बोर्डाकडे गेल्यानंतर रेल्वे बोर्डाने लोकसभेतनं मंजुरी दिली, जाहीर केलं आणि प्लॅनिंग कमिशनकडे तो जावं लागतं. काय मोठ्या ज्या 1000 कोटी 1200 कोटीच्या वरच्या ज्या योजना असतील किंवा रेल्वेच्या प्रकल्प असतील तो प्लॅनिंग कमिशनकडे जावं लागतात. त्या वर्षी 32 प्रकल्प रेल्वेचे प्लॅनिंग कमिशनकडे गेले. आता सगळेच्या सगळे मंजूर होत नाहीत. आमचा नंबर काहीतरी 30-31 काहीतरी नंबर पुणे नाशिक रेल्वेचा असल्यामुळं सुरुवातीचे 4-5 प्रकल्प घेतले आणि तो फाईल पुन्हा बंद झाली. असा प्रवास करता करता 2016च्या दरम्यान सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले. सुरेश प्रभूची माझी तशी उद्योग क्षेत्रामध्ये आणि आम्ही दोघांनाही जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज मध्ये काम केलं. ते संचालक होते, मी चेअरमन होतो JMCCIचा. तसा आमचा परिचय असल्यामुळं मी त्यांच्याकडं विनंती केली. पहिल्या त्यांच्या बजेटमध्ये हा प्रकल्प आला नाही. मी थोडी नाराजी दर्शवली लोकसभेमध्येच. मग त्यांनी मला शब्द दिला की पुढच्या वेळेला घेऊ म्हणून 2016ला 2016च्या दरम्यानच्या बजेटमध्ये त्यांनी ह्या प्रकल्पाला मंजुरी दिली आणि त्यावेळेला त्याची कॉस्ट 2425 होती. सुरुवातीला 1000 कोटी होती 2005 मध्ये 4 मध्ये आपलं 95-91ला आणि आता ती 2425 कोटी रुपये झाली. आणि मग तो सगळे साकार हे सोपस्कार झाल्यानंतर असं ठरलं की हा प्रकल्प राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांच्या 50-50 पार्टनरशिप मध्ये करायचा. मग दोघांनी 50-50 कोटी रुपये जमा करायचे सुरुवातीला सीड कॅपिटल म्हणून आणि काम चालू करायचं. मग हे करता करता रेल्वेचे नवीन प्रकल्प किंवा अशा प्रकारचे हे करण्यासाठी एक नवीन अधिकारी नेमला, मुंबईला कार्यालय घेतलं आणि कामकाज जरा थोडं उशिरा चालू झालं पण चालू झालं. 17ला कामकाज चालू झालं. 17ला जो नवीन गृहस्थ नेमले ते राजीव जयस्वाल. त्यांचा ह्या क्षेत्रातला अनुभव चांगला असल्यामुळं त्यांनी आणि रेल्वे बोर्डाने चर्चा केली, राज्य सरकारने चर्चा केली की हा कन्व्हेन्शनल रेल्वे करायच्या ऐवजी आपण सेमी हायस्पीड रेल्वे करूया की जेणेकरून पुणे नाशिक किंवा नाशिक पुणे हा प्रवास जास्तीत जास्त 2 तासामध्ये झाला पाहिजे. त्याप्रमाणे सेमी हायस्पीड जर करायचं झालं तर त्याचं पुन्हा सर्वेक्षण केलं आणि ते सर्वेक्षणच्या नुसार ती कॉस्ट आली साधारण 12-13 हजार कोटी रुपये. 12-13 हजार कोटी रुपयाची कॉस्ट आल्यानंतर सरकारनं काम चालू केलं. राज्य सरकारनं 500 कोटी जमा केले, केंद्र सरकारकडनं पैसे आले, त्यातून भूसंपादनाचं काम चालू झालं. भूसंपादनाचं काम चालू झालं आणि हा प्रकल्प मंजूर करून ऐन लोकसभेच्या 2019च्या टप्प्यावर प्रकल्पाच्या फाईलला मंजुरी करून निवडणुका झाल्या. मला अपेक्षा होती की हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्याला पुढच्या टर्म मध्ये पाठपुरावा करून लवकरात लवकर रेल्वेचं काम चालू व्हावं. दुर्दैवाने माझा पराभव झाला आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी थांबल्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भूसंपादन चालू झालं. पुणे जिल्ह्यात आजपर्यंत जवळजवळ 300 कोटी रुपयाच्या आसपास जमिनीचं भूसंपादन झालं. नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे नगर नाशिक त्या परिसरामध्ये 550 कोटी म्हणजे 900 कोटी रुपये
हे भूसंपादनासाठी आजपर्यंत खर्च झालेले आहेत. अचानक गेले 5-6 वर्षापासून म्हणजे 2019 ते 2025 होत आलंय, याच्यावर म्हणावा असा पाठपुरावा व्हायला पाहिजे, तो झाला नाही. माझी सवय असून एखादी गोष्ट करायची झाली तर त्याचा पाठपुरावा पिछा सोडत नाही, परंतु त्यानंतर तसा पाठपुरावा न झाल्यामुळं फारसं कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. थोडंसं राजकीय वादळ उठलं, हे ते वगैरे सगळ्या गोष्टी जरी झाल्या असल्या तरी नंतरच्या टप्प्यात असं कळायला लागलं की कुठंतरी प्रकल्प त्या जागेवर, त्याच टेबलवर तीच फाईल तशीच पडून आहे. मग पुन्हा मी सुरुवात केली 2024च्या दरम्यान. 22-23ला जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या कानावर घातलं, देवेंद्रजींच्या कानावर घातलं आणि एकदा तिथं पुण्याला जाऊन मुंबईला जाऊन बैठक पण घेतली, दिल्लीला जाऊन. पण त्यावेळेला असं लक्षात आलं की आता त्यांचे रेल्वे मार्ग बदलायचा विषय चालू होता. एकतर ते रेल्वे मंत्री आणि इथले अधिकारी यांच्यामध्ये काहीतरी प्रेझेंटेशन मध्ये किंवा काय कारणामुळे झालं मला माहिती नाही, परंतु रेल्वेचा अचानक मानसिकता बदलली आणि रेल्वे मार्ग चेंज करायचं ठरलं. तो कुठं कसा करणार आहे, काय करणार आहे ह्याची माहिती पब्लिकमध्ये कोणालाच माहिती नव्हती. काही ठराविक लोकप्रतिनिधी वगैरे असतील त्यांना माहिती असावं, परंतु खाली काहीच माहिती नव्हतं. पण गेल्या लोकसभेमध्ये प्रश्न निघाला गेल्या आठवड्यात या अधिवेशनात, त्यावेळेला मी अधिकाऱ्यांकडे माहिती मागवली दिल्लीमधून, मुंबईमधून, सर्वे करणाऱ्या कंपनीकडनं. त्यावेळेला कळालं की हा मार्ग पुण्यावरून नागपूर, आपलं नगर, लोणीकण, रांजणगाव, शिरूर मार्गे नगर आणि नगरवरून शिर्डीला जाणारी नगर टू शिर्डी ऑलरेडी ट्रेन आहेच आहे. म्हणजे तिथं नगरवरून जोडायचं शिर्डीला जाण्यासाठी आणि शिर्डीवरून नाशिक. त्यावेळेला त्यांचा आग्रह होता की शिर्डी जोडायची. तर आम्ही त्यावेळेला आमचं म्हणणं मांडलं होतं की शिर्डी जोडायला काही हरकत नाही. शिर्डी नाशिक पासून नवीन लाईन मंजूर झालेली पुणतांब्यापासून, तर त्याला सुद्धा 1200 कोटीच्या वर पैसे मंजूर झाले आहेत. कामही चालू आहे, काम पूर्णत्वास आलेलं आहे. एकतर तो मार्ग नाशिक पासून जोडला जातोय. ह्या मार्गावरून जो हा हडपसर पासून वाघोली, केसनंद वगैरे त्या भागातून आळंदीवरून चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, संगमनेर वगैरे अशा परिसरातून हा जो ओरिजिनल रेल्वे मार्ग जात होता तो सगळ्यांच्या दृष्टीने सोयीचा होता. पण हा मार्ग, नवीन मार्ग केल्यानंतर आम्ही विचार केला की तुम्हाला शिर्डी जोडायची असेल तर मग ह्या मार्गावर सुद्धा शिर्डी जोडता येईल, नाशिकवरून सुद्धा शिर्डीला लाईन जाते, संगमनेर किंवा त्या परिसरातून शिर्डी जोडता येईल आणि पुण्यावरून शिर्डीला जोडता येते. परंतु 2-3 वर्ष शेवटचे, मला वाटतं 2020, 21, 22 म्हणजे 22, 23, 24 पूर्ण काम ठप्प होतं, काहीच हालचाल झाली. आणि आता कुठेतरी चालू झाले की बाबा आता तो मार्ग जो आम्ही सुचवला तर तो मार्ग होत नाही. म्हणून लोकांची आंदोलनाची भूमिका चालू झाली, लोकांच्या नाराजी झाली. आता विषय असा आहे की ते सगळं डिटेल तर मी तुम्हाला देईलच, परंतु माझ्याकडे जो नकाशा आहे या नकाशाप्रमाणे हडपसर, हवेली, आंबेगाव, जुन्नर वगैरे असा, संगमनेर, सिन्नर असा मार्ग जो जात होता तो शिर्डी आपल्याला एक नाशिक पण जोडता आली होती. परंतु आताचा नवीन जो निवडलेला मार्ग आहे तो शिरूर मार्गे नगर आणि नगरवरून ऑलरेडी रेल्वे आहे त्यांना, म्हणून तो असाच रेल्वे मार्ग आहे. पण ह्याच्यामध्ये आता नवीन पुण्यापासून शिरूर, रांजणगाव आणि नगर असं चाकण नाही का? चाकण नाही आहे. ते बघा, चाकण इथं राहतं आणि हवेली पासून म्हणजे लोणीकण, पेरणे पाट्यापासून तसं सरळ रांजणगावला आणि मग शिरूर. त्यामुळं ह्या मार्गाने जर पुण्याला यायचं झालं तर ह्या रेल्वेचा तसा काही उपयोग नाही, कारण 4 तास तर तसे लागतील.
असा जर यायचं म्हटलं तर असं पूर्ण फिरून तर 4 तास लागतील. 400 किलोमीटर आहे. ह्या मार्गाने 200 किलोमीटरचा 234 किलोमीटर आणि 2 तासाचा प्रवास आहे. आता प्रश्न असा येतोय की कारण सांगितलं जातं रेल्वे मंत्रालयाकडून त्या रेल्वे प्रशासनाकडनं सुरुवातीला हा प्रकल्प राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पार्टनरशिप कंपनी MRIDLच्या माध्यमातून होता. आता ते तिथून काढून घेतला आणि डायरेक्टली रेल्वे करते हा प्रकल्प. बरं, जर रेल्वे करत असेल तर त्यांना GMRT आता सुचली आहे. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की 2005 पासून GMRTचा कधी विषय निघाला नाही. 20 वर्ष. 2005 ला रेल्वे मार्ग ज्या वेळेला सुचवला गेला तर 20 वर्षात ना रेल्वेनं सांगितलं ना GMRTनं सांगितलं की GMRTची अडचण आहे. तांत्रिकदृष्ट्या अडचण असू शकते GMRTची, जे नारायणगावच्या बाजूला खोडद गावात आहे. बरं, ती अडचण जरी आहे तर मग ती GMRT आहे म्हणून रेल्वे मार्ग करायचाच नाही असंही नाही. त्याला पर्याय शोधला पाहिजे. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पर्याय शोधला होता, सरकारला सुचवलेला पण आहे. इथं चाकणपर्यंत जातोय. चाकणवरून आम्ही पाबळ आणि मग पाबळवरून असं संगमनेरला जाण्याचा मार्ग आम्ही सुचवला. त्याच्यामध्ये जुन्नर आणि आंबेगाव जात, पण आंबेगावला आम्हाला कनेक्शन आहे पाबळ किंवा नारायणगावला कनेक्शन आहे जवळ जांबूत, काय फारसं हे नाही, शिरूर तालुक्यातच आहे म्हणून हा मार्ग सुचवला. हा सुद्धा त्यांना मान्य नाही. यांना असंच फिरून जायचं आहे. ते कुठेतरी चुकीची गोष्ट आहे असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. पण सरकारने याच्यावर गांभीर्याने हे करावं. मी मुख्यमंत्र्यांची तर वेळ घेतलेलीच आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आधी बजेट आपलं कॅबिनेट मिटिंगच्या दिवशी, आता अधिवेशनात नाही जाणार मी इथं, आणि नंतर पंतप्रधानांना पण भेटून सांगणार आहे की हा मार्ग चुकीचा आहे. कारण जुन्नर आंबेगाव खेड ह्या ठिकाणी एक तर रस्त्याची ट्रॅफिक इतकी मोठी आहे, लोकसंख्या इतकी वाढली आहे. चाकणवरून म्हणजे पुण्यावरून निघालेला माणूस मंचरला 3-3 तास लागतात. मुंबईवरून निघालेला माणूस मंचरला 3-3.25 तास लागतात. हे किती मोठं दुर्दैव आहे. एक तर हे आहे. दुसऱ्या बाजूला चाकण MIDC मधली कंपन्या बाहेर जायला लागल्यात. स्वतः मी पाहिलं, माझ्या समोर 3-4 कंपन्या तो एरिया सोडून कुठं, कोण गुजरातला गेले, कोण चेन्नईला गेले. अशा परिस्थितीमध्ये सरकारने याच्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. नो डाऊट चाकणचा इंडस्ट्रीचा तो आता रेव्हेन्यू आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे चाकण MIDC मध्ये किंवा त्या परिसरात. त्याच्याकडे सरकारनं दुर्लक्ष करता कामा नये. जो रस्ता आहे, रोड आहे, नाशिक फाटा ते राजगुरुनगर, हा 26 किलोमीटरच्या रस्त्यासाठी आताची जी ट्रॅफिक आहे, सिन्नर ते खेड रस्ता झालेला आहे, ती ट्रॅफिक त्याच्यामुळे फारसा म्हणावं असं अडचण नाही. पण सगळ्यात जास्त ट्रॅफिक चाकण आणि चाकण MIDC मध्ये आहे. त्यासाठी 26 किलोमीटरचा रस्ता करणं गरजेचं आहे. जो भोसरी, मोशी त्या परिसरामध्ये ट्रॅफिकमुळे लोक तासंतास अडकून पडतात. एकदा चाकण क्रॉस केल्यानंतर जुन्नरला जाईपर्यंत किंवा अगदी नाशिकला जाईपर्यंत म्हणावीशी ट्रॅफिक नाहीये. कारण रोड तसं क्लिअर आहे. कारण तो रस्ते सुद्धा मी माझ्या माध्यमातूनच 2007 ला जेव्हा खासदार होतो तेव्हा तो रस्ता मंजूर करून घेतला आणि तो पूर्ण झाला 2014 ला. आता या 26 किलोमीटरच्या रस्त्यासाठी मला तुम्हाला सांगायला तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी इतका पाठपुरावा केला. 2017 ला नाशिक फाटा ते खेड या रस्त्यासाठी टेंडर काढलं होतं. नितीनजी गडकरी यांच्या बरोबर संपर्क करून त्यांच्याशी पाठपुरावा करून 1013 कोटी रुपयाचं टेंडर काढलं होतं. तिथं नॉर्मल हायवे, फ्लायओव्हर होते बरेचसे. चाकणचा हायवे, हे चिमळीचा तिथं फ्लायओव्हर, चाकणला फ्लायओव्हर, मोशीच्या तिथं फ्लायओव्हर, हे सगळं करताना 1013 कोटी रुपयाचं टेंडर काढलं. त्याची कॉपीज मी तुम्हाला देतो. पण स्थानिक प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्याला विरोध केला की अलाइनमेंट आहे ते आम्हाला मान्य नाही, जागा आमच्या ताब्यात नाही, त्यामुळे तुम्ही रस्त्याचं काम करू शकत नाही. खरं म्हणजे
छोटीशी गोष्ट होती. रस्त्याचं काम 85% वर भूसंपादन झालं होतं, परंतु PCMC न हट्ट केल्यामुळे ते आम्हाला ते टेंडर कॅन्सल करावं लागलं. ते करावं लागलं 2017ची गोष्ट. तर 2017 नंतर 25 8-9 वर्ष झाली. 8-9 वर्षामध्ये त्या रस्त्याचे टेंडर डीपीआर असंच चालू आहे. त्या रस्त्याचा 1013 कोटी रुपयाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम चांदणी चौकामध्ये जेव्हा नितीन गडकरी आले होते, शरद पवारजी होते, मी बापट आणि सगळे होतो, त्यावेळेला तिथं कार्यक्रम झाला, नारळ फोडला, परंतु अजूनही त्या कामाला सुरुवात झालेली नाही. पण भोगावं लागते जनतेला. 8 वर्षात ह्या सरकारला काय करता आलं नाही. खरं म्हणजे प्रशासनाची चूक आहे. मी सरकार म्हणून नाही म्हणणार, परंतु प्रशासन करतंय काय? लोकांना जो त्रास होतोय त्याची कल्पना येणार नाहीये. हा एक प्रश्न आहे. हा जर प्रश्न सुटला असता तर कदाचित रेल्वेचं गांभीर्य एवढं वाटलं नसतं किंवा त्याची झळ एवढी पोचली नसते. पण आता दोन्ही बाजूने मार आहे. एक रस्ताही नाही आणि रेल्वे नाही. त्यामुळं हे आमच्या भागाचं 4-5 तालुक्याचं आणि त्या पुढच्या पट्ट्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. याचा दुर्दैवानं पाठपुरावा झाला नाही. माझ्या गैरहजेरीमध्ये मला कोणावर आरोप करायचा नाही, परंतु काम आहे तसंच राहिलेलं आहे आणि जनता त्रास सहन करते. राहिला दुसरा प्रश्न विमानतळाच्या संदर्भामध्ये. आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये किंवा सगळ्या माध्यमामध्ये सगळ्यांना मी सांगून अनेक वर्ष झाली, पण शेवटी दोष असाच येतो की खेडचं विमानतळ शिवाजी आढळराव यांच्यामुळे गेलं. आता इतकं प्रचलित झालंय त्यामुळे मलाही त्याच्यावर फारसं काय बोलावंसं वाटत नाही, पण कुठंतरी एकदा सांगावंसं वाटतं की खेडचं विमानतळ माझ्यामुळे गेलेलं नाही. मुळात खेडमध्ये विमानतळ तांत्रिकदृष्ट्या होऊ शकत नव्हतं. मी विरोध केला ठीक आहे, पण मी जर विरोध केला असता फक्त माझ्या एकट्यामुळं, मी त्यावेळेला तर विरोधी पक्षात होतो, एकट्याच्या विरोधामुळे जर विमानतळ इथून पुरंदरला जातंय खेडवरून, याचा अर्थ मी खूप मोठा पॉवरफुल आहे ना, म्हणजे सरकार सुद्धा माझ्या पुढे नमलं असं होतं ना. तर वस्तुस्थिती तशी नाही आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जे काय पर्याय दिले ते ज्या वेळेला सर्वे झाले, 5 सर्वे झाले नॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटीचे दिल्लीवरून, आणि 5ही सर्वे मध्ये त्यांनी सरळ महाराष्ट्र सरकारला रिपोर्ट दिलेला आहे की ह्या भागात विमानतळ का होऊ शकत नाही. एका सर्वे रिपोर्ट मध्ये तर त्यांनी असं सांगितलं होतं की जी नदी आहे भामा नदी, ती नदीची दिशा बदलली पाहिजे 4 किलोमीटर एकच्या बाजूने. आता मला सांगा, नदी आहे ती बुजवायची आणि 4 किलोमीटर दुसऱ्या बाजूने न्यायची, हे काही शक्य नव्हतं, म्हणून तो विमानतळ झाला नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये तांत्रिक गोष्टी सुद्धा सगळ्यांना आपल्या प्रत्येक सेटमध्ये दिलेल्या आहेत. माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढलेली कात्रणं मी आपल्या समोर जोडलेली आहे. विमानतळ खेड तालुक्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकत नव्हतं आणि म्हणून ते तिकडे गेलं. बरं, माझ्या काळात विरोध झाला फक्त 4-5 वर्षाचा. लोक माझ्याकडे यायची आणि मला सांगायचे की आम्हाला शेती नाही, तुम्ही आमची बाजू घ्या, तुमच्या मी लोकप्रतिनिधी आहात. आणि माझा विरोध यासाठीच असायचा की बाबा, एकदा दिल्लीमध्ये पार्लमेंट हाऊसला हॉलमध्ये महाराष्ट्राच्या खासदारांची बैठक प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गेली. त्यावेळेला शरद पवार सुद्धा मंत्री होते आणि त्यावेळेला सुप्रिया सुळे माझ्या बाजूला बसलेले. त्यांनी विषय काढला की आढळराव विरोध करतात विमानतळाला. म्हटलं माझा विमानतळाला विरोध नाही. मी सगळ्यात जास्त तिथं जर खेडला विमानतळ झालं तर सगळ्यात जास्त वापर मी करणार आहे तुमच्यापेक्षा. एक वस्तुस्थिती अशी आहे की विमानतळाच्या संदर्भामध्ये मोजणी करायला लोक टीम येतात, कुणाला न सांगतात, त्यामुळे लोक खवळतात. आणि सरकारचे कर्तव्य आहे की बाबा लोकांना सांगावं विमानतळाच्या जर झालं तर तुमचं काय नुकसान होणार आहे किंवा तुमचा काय फायदा होणार आहे, कधी कुणाला काही न सांगता अशा प्रकारचे तुम्ही सर्वे जर करायला लागलात किंवा मोजण्या करायला लागलात तो लोकांचा विरोध होणार. परंतु सरकारने त्यावेळेला कधीही गांभीर्याने घेतलं नाही, कुणीच गांभीर्याने घेतलं नाही. आणि नंतर सरकारला माझ्या अगोदरच कळलं की विमानतळ होऊ शकत नाही, म्हणून तो पुरंदरला गेलेला.
त्याचे सुद्धा सगळे नॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल किंवा MADC दोघांची पत्र आपल्या समोर दिलीत का? सगळ्यांना दिलेली आहेत. हायवेचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की सुरुवातीला खेड टू सिन्नर हा रस्ता ती सुद्धा कोणाची मागणी नव्हती, परंतु मी प्रवास करताना मला जाणवायचं की कुठंतरी आज नाही पण उद्या परवा 5 वर्षानं 10 वर्षानं इथं या रस्त्याचं रुंदीकरण गरजेचं आहे. म्हणून मी 2007 पासून पाठपुरावा करत होतो. 2009-10च्या दरम्यान CP जोशी म्हणून काँग्रेसचे मंत्री सडक आणि परिवहन खात्याचे मंत्री होते. त्यांच्याकडे गेलो मी आणि त्यांना सांगितलं की मला हा रस्ता करायचा BOT वर. तर म्हणे ठीक आहे BOT करू, पण काय त्याचं VGF किती आहे? VGF म्हणजे व्हायबिलिटी गॅप फंड. तर त्यांनी सांगितलं होतं काहीतरी 300-400 कोटी रुपये आहे, 300 कोटी रुपये VGF आहे आणि तो आम्ही देणार नाही आणि शक्यच नाही. म्हटलं अहो इतकी मोठी ट्रॅफिक आहे, माझ्या मतदारसंघातला एक मोठा रस्ता आहे, त्याला तुम्ही फंड VGF दिला पाहिजे. ते नाही दिला. तर शेवटी आम्ही दोघांची हमरीतुमरी झाली. तर मी शेवटी ते म्हणाले जाऊ यू कॅन गो नाव. म्हटलं आय विल नॉट गो. म्हणून मी त्यांच्या केबिन मधल्या सोफ्यावर मांडी घालून बसलो. म्हटलं मी हलत नाही. त्यांनी शेवटी मार्शलला बोलवलं तरी मी गेलो नाही. मग शेवटी म्हणाले पुढच्या आठवड्यात या, मग तुम्हाला आपण बसून चर्चा करू. आणि मग पुढच्या आठवड्यात त्यांनी प्राथमिक मंजुरी दिली आणि DPR करायला लावला. ही गोष्ट आहे साधारण 9-10-11च्या दरम्यानची. आणि त्याच्यानंतर हा रस्ता 11-12ला मंजूर झाला आणि गडकरी ज्यावेळेला मंत्री झाले त्यावेळेला त्याचं टेंडर निघालं. ते सुद्धा जी कंपनी ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या मंत्र्यांनी म्हणजे त्या मंत्रालयानं ती कंपनी दिवाळखोरीत निघाली, ILFS. त्याच्यामुळं ते सुद्धा काम लांबणीवर गेलं. परंतु माझ्या प्रत्येक इलेक्शनच्या प्रचारामध्ये जे मुद्दे असायचे ट्रॅफिक, तर माझ्या बाजूने मी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्याचं काम सुरुवात करायला लावली. ते काम आता पूर्णत्वास जरी आलं असलं तरी उरलेला पोर्शन सुद्धा मी टेंडर काढलं होतं 8 वर्षापूर्वी, ते झालं नाही. रेल्वेच्या बाबतीत हे सगळे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. विमानतळाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी माझ्याकडनं मी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. ही माझी भूमिका आपल्या पुढे मांडायची होती म्हणून मी आज आपल्याला त्या ठिकाणी बोलतो. धन्यवाद.